श्री गणेश क्रीडा मंडळ काजूवाडी अंधेरी पूर्व सादर करीत आहे भव्य चलचित्र देखावा निवडणुका लोकशाहीचा महोत्सव। शतकानुशतकांच्या गुलामगिरीत जगणाऱ्या मराठ्यांच्या मनात स्वाभिमानाचा अंगार फुलवून छत्रपतींनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली आणि 6 जून 1674 रोजी राज्याभिषेक करवून घेतला आणि एका सार्वभौम हिंदवी स्वराज्याचा जयघोष केला। कित्येक वर्षे गुलामगिरीत जगणाऱ्या मराठी मुलखात नवचैतन्याचा सोहळा पार पडला। या वर्षी या राज्याभिषेक सोहळ्याचे 350वे वर्ष आपण मोठ्या उत्साहात साजरे केले। भारत खंडात अनेक राजे महाराजे होऊन गेले, पण प्रजाहितदक्षी रयतेच्या कल्याणाची कळकळ आणि तळमळ असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याच्या स्मृतीच चिरायू ठरल्या। कारण त्या राज्याचा आधार होता फक्त लोककल्याण। छत्रपती शिवरायांच्या रयतेच्या कल्याणाचे समान सूत्र ज्यात आहे अशी सामाजिक समता, न्याय, बंधुता या मूल्यांवर आधारलेली आदर्श शासन पद्धती। म्हणूनच देशाने स्वातंत्र्यानंतर संसदीय लोकशाहीचा स्वीकार केला। जनतेने जनतेसाठी निवडलेले जनतेचे राज्य। इथे कोणीही मालक नाही आणि कोणीही गुलाम नाही, तर लोकांनी निवडून दिलेल्या प्रतिनिधींद्वारे देशाचा, राज्याचा, स्थानिक स्वराज्य संस्थांचा कारभार चालवला जातो। जाती, धर्म, पंथ, वंश, भाषा या भेदभावांपलीकडे जाऊन गरीब श्रीमंत, स्त्री पुरुष, शिक्षित अशिक्षित, शहरी ग्रामीण अशा सर्व प्रकारच्या स्तरातील वयाची 18 वर्षे पूर्ण केलेल्या भारतीयांना मतदानाचा समान हक्क आहे। प्रत्येकाचे एक एक मत मौल्यवान आहे। या एका मतानं एखाद्याचा विजय होतो तर एखाद्याचा पराभव होतो। म्हणूनच लोकशाहीत दर 5 वर्षांनी होणाऱ्या निवडणुका फार महत्वाच्या आहेत। या निवडणुका लोकशाहीचा प्राण आहेत, लोकशाहीचा आत्मा आहे। भारत हा जगातील सगळ्यात मोठा लोकशाही असलेला देश आहे। या लोकशाहीमध्ये सतर्क, जबाबदार, जागरूक मतदारांचा सहभाग फार महत्वाचा आहे। तो जर जागरूक नसेल तर ते लोकशाहीला अत्यंत धोकादायक आहे। त्याचे एक मत देशाला विकासाकडे जसे नेऊ शकते तसे विनाशाकडेही नेऊ शकते। आज अशी अनेक आव्हाने लोकशाही पुढे उभी आहेत। निवडणुकांमध्ये अत्यल्प मतदान, मतदानाची घसरणारी टक्केवारी, एकूणच मतदारांची उदासीनता हे त्यापैकी एक। सर्वांना मतदान प्रक्रियेत सहभागी होता यावं म्हणून सरकार सुट्टी जाहीर करतं, पण त्या दिवशी आपले मतदानाचे कर्तव्य पार न पाडता आपण भटकंतीला, सहलीला तरी जातो किंवा माझ्या एका मतानं काय फरक पडणार आहे असे म्हणून घरी बसतो। देशाची एकात्मता, अखंडता अबाधित राहावी, देशाच्या सीमांचे रक्षण व्हावे म्हणून अहोरात्र आपले सैनिक कोणत्याही संकटाची पर्वा न करता कर्तव्य बजावत असतात आणि आपण मात्र एक दिवस काही तासांसाठी घराबाहेर पडून मतदानाचे कर्तव्यही बजावू नये। काही जणांकडून जाती, धर्म, भाषा यांच्या आधारे समाजात विद्वेष पसरवून मते मागितली जातात। याला बळी पडून आपण लोकशाहीचा गळा तर घोटत नाही ना? दारूच्या एका बाटलीचे, बिर्याणीचे, भेटवस्तूंचे, पैशाचे प्रलोभन लोकशाहीचा श्वास गुदमरवून टाकतात। या क्षणिक प्रलोभनांना बळी पडून भ्रष्टाचारांना आपले मत विकू नका। एखादे आई वडील आपल्या मुलीचे लग्न ठरवताना नवऱ्या मुलाची सर्व बाजूनी चौकशी करतात, मगच मुलीचे लग्न ठरवतात।
इथे तर देशाचे भवितव्य घडवण्यासाठी, देश एकात्म, अखंड, सुरक्षित ठेवण्यासाठी समर्थ सरकार निवडायचे आहे. अशा वेळी आपली सतसत विवेक बुद्धी जागृत ठेवून सतर्कपणे मतदान नको का करायला? क्षणिक प्रलोभनांपेक्षा आपल्याला हव्यात पायाभूत सोयी सुविधा. सशक्त सुदृढ लोकशाहीचा काय परिणाम होतो याचं हे ताजं उदाहरणच पहा. समस्त भारतीयांना श्वास रोखून धरायला लावणारा, हृदयाची स्पंदनं वाढवणारा तो क्षण जवळ येत चालला. त्या अभूतपूर्व घटनेनं जगात इतिहास घडवला. भारताच्या चंद्रयान 3 चे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लँडिंग यशस्वी झालं. जगभरात भारतीयांची मान अभिमानानं उंचावलीच, पण भारतीय अवकाश शास्त्रज्ञांच्या या नेत्रदीपक यशानं अवघ्या जगाला विस्मयचकित केलं. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीपणे पोहोचणारा भारत जगातील पहिला देश ठरला. देशाने चंद्रयान 3 सूर्ययान लॉन्च केलं, तर देशाच्या राज्यात असणारे राजकीय नेते राजकारणात आपल्या मुलाबाळांना, नातवंडांना लॉन्च करण्यात मग्न आहे. लोकशाहीच्या नावाखाली पुढे येणारी ही घराणेशाही नव्या सरंजामशाहीला जन्म देत आहे. सत्तेची सारी सूत्रे एका कुटुंबाच्या घराण्याच्या हाती एकवटल्यामुळे न्याय, समता, प्रगतीच्या समान संधी ह्या लोकशाहीच्या मूल्यांनाच पायदळी तुडवले जाते आहे. अशा वेळी तो अमुक एका नेत्याचा मुलगा आहे म्हणून नव्हे, तर त्याच्या योग्यतेचा विचार करून आपण मतदान करणार आहात का? हो, लोकशाहीत मतदार हा राजा आहे. त्याच्या एका मतात सरकार घडवण्याचे आणि बदलण्याचे सामर्थ्य आहे. म्हणूनच भारतीय निर्वाचन आयोग मतदार जागृतीसाठी दरवर्षी 25 जानेवारी हा दिवस देशभर राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून साजरा करतो. देशभर ठिकठिकाणी, अगदी शाळा महाविद्यालयातूनही हा दिवस उत्साहात साजरा होतो. भारत एक समर्थ राष्ट्र म्हणून घडविण्यासाठी श्री गणरायाला मनोभावे प्रार्थना करून प्रतिज्ञा करूया. ठेवून निष्ठा लोकशाहीवर मतदान करूया देशासाठी. जात, धर्म, भाषा अन पैसा प्रलोभनांना या बळी न पडता निर्भय अन निष्पक्षपणे मतदान करूया देशासाठी, बलशाली भारत देशासाठी. सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची, हो वार्ता विघ्नाची.